छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या नामकरणाच्या समर्थनार्थ आणि गुंडगिरीच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज, शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या मुद्द्यांवर सोमवारी 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जय शिवराय। काल कोल्हापूरमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख शिवाजी विद्यापीठचा झाला पाहिजे यासाठीचं जे आंदोलन चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी काही मंडळींनी काल पत्रकार परिषद घेतली, बैठक घेतली आणि त्याच्या बातम्या आज सकाळी दैनिकांमध्ये आणि मीडियामध्ये वाचायला मिळाल्या। खरोखर कोल्हापूरची शोकांतिका आहे की जनतेची दिशाभूल करण्याचं काम कसं केलं जातं। म्हणजे आपण 350-400 वर्षापूर्वी आज आलो, आज आधुनिक काळाकडे आपण वळतोय, तरीसुद्धा अशी मानसिकता जी स्वराज्यद्रोही म्हणून त्यावेळेला होती ती सुद्धा आज लोकशाहीमध्ये पाहायला मिळते। हे आमच्यासारख्या युवकांना वाटणारं दुर्दैव आहे। छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे याला विरोध होऊ शकतो, हे कोल्हापूरकर म्हणून मला न पटणारी गोष्ट आहे। आणि विरोध करतायत ती मंडळी कोण आहेत? अभ्यासपूर्ण इतिहास मांडणारी किंवा अभ्यासपूर्ण समाजामध्ये स्वतःला प्रेझेंट करणारी ही माणसं आहेत। आणि खरोखर विकृती आहे आणि ही विकृती कुठंतरी बदलली पाहिजे। त्यांना लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतोय आणि या आंदोलनामध्ये मी त्यांना आवाहन करतोय की एक कोल्हापूरकर म्हणून आणि एक छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून की आपण सुद्धा अजूनही वेळ गेलेली नाही, या मोर्चामध्ये आपण सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी व्हा। आणि तुम्ही जे शिवभक्त आहेत, शंभूप्रेमी आहेत, स्वराज्यप्रेमी आहेत, हिंदू जेवढा हिंदू आहे देशभरातला, यांच्या रोषापासून वाचण्याची वेळ अजूनसुद्धा तुमची गेलेली नाही। कोल्हापूरकर नाही आणि बाहेरून येऊन कोण सांगतंय असे मुद्दे डायव्हर्ट करायचे किंवा एखाद्या माणसाला माहीत नसलेल्या गोष्टीतून दुसरीकडे न्यायचं, हे जे बुद्धिभेद करायचं काम चालू आहे हे त्यांनी बंद केलं पाहिजे। त्यासाठी आत्ताच्या मी पत्रकार बैठक घेतलेली आहे आणि यातून आमच्या आंदोलनकर्त्यांच्या वतीनं आव्हान आहे की आपण अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही, आपण या आंदोलनामध्ये सक्रिय व्हावं आणि ठोकून काढण्याची असंवैधानिक भाषा आपण करू नये। कारण का आम्ही जन्मजातच छत्रपती शिवरायांच्या विचारांचं बाळकडू पिलेले स्वराज्य सेवक आहे आणि आम्हाला ही भाषा तुम्ही सांगू नका, कारण का या भाषेनं तुमचंही भलं होणार नाही आणि विचारवंतांचंही भलं होणार नाही। त्यामुळं चांगल्या मार्गात या आणि चांगल्या मार्गाने आपण या आंदोलनात सक्रिय व्हा, एवढंच आव्हान मी या निमित्तानं करेन। नमस्कार, मी गजानन तोडकर, हिंदू एकता शहराध्यक्ष म्हणून काम करतो। जवळपास गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचा नामांतर व्हावं यासाठी अनेक लढे उभारलेत, अनेक आंदोलनं केलीत, अनेक मोर्चे काढले, निवेदन दिले। पण येणाऱ्या 17 तारखेला या कोल्हापुरामध्ये निघणारा विराट मोर्चा आणि या विराट मोर्चाची या कोल्हापुरातल्या डाव्यांना धसकी बसलेली आहे आणि या मोर्चाला कुठंतरी गालबोट लागावं म्हणून काल त्याने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येकाला, आमचं म्हणणं आहे, प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। आम्ही ज्या पद्धतीनं या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचं नाव व्हावं म्हणून जे आम्ही लढतो आहोत, आपण लढतात छत्रपती पदवी लावू नयेत म्हणून आपण आंदोलन करा। पण जर ठोकाठोकीची भाषा करत असाल तर मी आपल्या या माध्यमातून सांगतो, आपल्याला कुठं यायचं आहे, वेळ टायमिंग कळवा, त्या ठिकाणी सकल हिंदू समाज कोल्हापूर कधी तुमच्या स्वागताला तयार आहे। त्याचप्रमाणे गेल्या आजच्या पेपरमध्ये कॉलममध्ये बघितलेलं आहे की सातत्यानं हिंदुत्वाच्यावरती टीका केली जाते। जितेंद्र आव्हाडवरती तुम्ही निषेध केला नाही। परवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली आणि या गांधी खानदानानं त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली, त्यावेळेला हे कुठल्या बुरख्यात लढले होते? म्हणून माझं यांना आव्हान आहे, तुम्ही जरा शाणे व्हा आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, अन्यथा जशाच तसे तुम्हाला उत्तर दिलं जाईल। यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील, गजानन तोडकर, आनंदराव पोवाळ, अर्जुन आंबी, रामभाऊ मेथे, विकास जाधव आदी सकल हिंदू समाज, सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना, शिवप्रेमी आणि हिंदूप्रेमी आदी कार्यकर्ते उपस्थित होते।